जलगांव जिले में विकास कार्यों को गति देने के लिए जिला नियोजन मंडल के माध्यम से 100% निधि खर्च की जा रही है। पालक मंत्री गुलाबराव पाटिल ने जानकारी दी कि ग्राम विकास योजना के तहत 172 गांवों में विकास कार्यों की योजना बनाई गई थी, जिनमें से 142 गांवों में प्रकल्प की शुरुआत हो चुकी है। अब तक 37,000 घरों के लिए वर्क ऑर्डर जारी किए गए हैं। इसके साथ ही पालक मंत्री ने संकेत दिया कि भविष्य में किसानों के लिए कर्ज माफी का निर्णय लिया जा सकता है। पालक मंत्री ग्राम विकास योजना नावाचा एक प्रकल्प या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बिल्डिंग्स नाहीत अशा ठिकाणी एकाच वेळेस त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेले आहे। जवळपास 172 गावांमध्ये स्मशानभूमी नव्हत्या, त्याच्यापैकी 142 गावांमध्ये स्मशानभूमीचे वर्क ऑर्डर एकाच वेळेस देण्यात आलेले आहे। 37,000 घरकुलांना वर्क ऑर्डर देण्याचं काम करण्यात आलेलं आहे। आणि ज्याप्रमाणे शहरामध्ये बचत गटांकरता व्यवस्था नाही आहे, तर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये बचत गटाचे मॉल उभं करण्याकरता सुद्धा जवळपास 20 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून बचत गटांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि महिला सक्षमीकरणाकरता सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल। असे विविध उपक्रम या ठिकाणी जळगाव DPDCच्या मार्फत या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे आणि त्याचा एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आला। 1200 घरकुलांच्या लोकांना जागा नव्हती, ती 2 दिवसामध्ये उपलब्ध केली आणि महाराष्ट्रामध्ये 100% पैसे DPDC मधून आम्ही या ठिकाणी खर्च केलेले आहे। हे बघा, या ठिकाणी पोलीस कडनं जी अपेक्षा आपल्या असतात की त्यांनी काम केलं पाहिजे, तर मग वाहनाची त्यांना उपलब्धी करून दिली पाहिजे। त्यामुळे 24 चारचाकी गाड्यांचं वाहन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि जवळपास मोटरसायकल आपण प्रत्येक बीट हवालदारला मोटरसायकल असा एक उद्देश डोक्यामध्ये ठेवला होता आणि पोलिसांना सुद्धा DYSP पोस्टिंगचे जे लोक आहेत तिथपर्यंत आपण वाहन उपलब्ध करून दिलेली। तेव्हा सध्यापुरतं वाक्य आहे ते, कर्जमाफी होणार नाही, भविष्यात ती होईल,